नमस्कार मित्रांनो, मी गणेश दळवी. सत्य आमोद या यूट्यूब चॅनलला शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतनम श्री गुरुदेव दत्त. श्री दत्त महात्म्य अध्याय 2. मराठी वाचन. श्री गणेशाय नमः. श्री दत्तात्रेयाय नमः. दीपकाने वेदधर्म ऋषींना साष्टांग नमस्कार केला व म्हटले, गुरुजी, माझ्या मनाचे समाधान करावे. दत्तात्रेय हा ऋषींचा पुत्र आहे असे कोणी म्हणतात, कोणी तो देव आहे असे म्हणतात, तर कोणी तो ध्यानाचा खरा विषय आहे असे म्हणतात. कोणी असे म्हणतात की दत्तात्रेय हा परब्रह्ममूर्ती आहे. त्यामुळे माझ्या मनाचा अगदी गोंधळ उडून गेला आहे. त्यातील सत्य काय आहे ते मला कृपा सांगा. श्री दत्त कोणत्या कारणाने अवतार घेतला, त्याने येथे कशा लीला केल्या, त्याने शिष्यसंग्रह कसा केला, ते सर्व मला सांगा. शिष्याचा हा प्रश्न ऐकून गुरूंचे मन सद्गदित आणि आनंदित झाले. ते म्हणाले, हे शिष्या, तू सावधान हो, मन लावून कान देऊन नीट ऐक. भार्गव कुळामध्ये जन्म पावलेला एक उत्तम ब्राह्मण होता. त्याला नवसासायाने वृद्धपणी एक पुत्र झाला. तो पुत्र खरोखर सर्वज्ञच होता, योगभ्रष्ट होता, पण तो शहाणा असूनही जड आणि मूर्खाप्रमाणे वागत असे. तो ब्राह्मण त्या आपल्या पुत्राला प्रयत्नपूर्वक शिकवित असे. त्याने त्याची मुंज केली व त्याला अध्ययन करायला बसवले. तेव्हा तो पुत्र पित्याला हसत म्हणाला, हा तुमचा प्रयत्न कशासाठी आहे? पिता म्हणाला, तू अध्ययन कर, मग गृहस्थ धर्माचे आचरण कर, मोक्षप्राप्तीचा प्रयत्न कर, म्हणजे तुला निर्वाण पदाची प्राप्ती होईल. पुत्र म्हणाला, तात ऐका, मी वेदांत सर्व शिकलो आहे, सर्व कर्मे केलेली आहेत, अनेक भोग भोगले आहेत. मी मंत्री झालो आहे, राजा झालो, नोकर झालो, प्रजा झालो. उत्तम व अधम अशा ज्या ज्या योनी आहेत त्यात जन्म घेऊन त्यांचा अनुभवही घेतलेला आहे. मला ते सर्व नीट आठवत आहे. मी पूर्वजन्मी योगाभ्यास अपूर्ण राहिलेला असा आहे व आता माझे काही कार्य उरलेले आहे म्हणून मी आलो आहे. तुम्ही व्यर्थ कष्ट कशाला करता? मला जन्मतःच सर्व बोध झालेला आहे. आता कर्माचा खेळ नको आहे. मनाचा सर्व मल झाडून पूर्ण वैराग्याने मी बलयुक्त आहे. मी पूर्वजन्मी ब्राह्मण होतो. सत्संगाने मी विद्याभ्यास केला. विरक्त होऊन मन एकाग्र करून मी ध्यानाचा अवलंब केला. ज्ञानाला अर्धवट प्रतिबंध येऊन मी अकस्मात मरण पावलो. पण माझा अभ्यास पूर्ण झालेला असल्यामुळे मला पूर्वीचे विस्मरण झालेले नाही. निजलेला मनुष्य विद्या विसरतो व जागा होताच त्याला ती विद्या जशी आठवते ना, त्याप्रमाणे मी इथे जन्म घेताच मला सर्व अभ्यास पक्का आठवला आहे. ज्ञानाच्या 3 भूमिकांत जो वावरतो तो आपला अभ्यास कधीच विसरत नाही. मीच 5 भूमिकांमध्ये वावरलो, तेही मला सारे आठवत आहे. आता वृत्तीची निवृत्ती झाली आहे, विरक्ती दृढ झाली आहे, परम शांती मिळालेली आहे. आता पुनर्जन्म कुठला? जे जे काही करायचे होते ते ते मी केले, मिळवायचे होते ते मिळवले. आता काहीही करायचे उरले नाही, हे मी तुम्हाला यथार्थ सांगितले आहे. पुत्राचे वचन ऐकून पित्यालाही वैराग्य आले व तो नम्रपणे म्हणाला, तू माझा पुत्र आहेस, तू धन्य आहेस. तू आपले कुळ पावन केले आहेस, पूर्वजांचा उद्धार केला आहेस. आता माझे एक सांगणे ऐक, मला हे ज्ञान सांग. मला या संसाराचे भय वाटते. मी ऐहिक व पारलौकिक सुखे सोडतो. मला फक्त वैराग्यासहित ज्ञान व विज्ञानच हवे आहे. तू म्हणशील, हा माझा पिता आहे, याला मी ज्ञान कसे सांगावे? पण मी अज्ञानी आहे, म्हणून ज्ञानाच्या दृष्टीने मी तुझा मुलगा आहे व या गोष्टींना श्रुतींनी मान्यताही दिलेली आहे. तेव्हा पुत्र त्या ब्राह्मणाला म्हणाला, माझे ऐका. श्री दत्तात्रेयाने जसा अर्जुनाला उपदेश केला व तो योगाभ्यास करून ज्ञानी झाला, तसा तुम्ही ज्ञानासाठी प्रयत्न करावा. पिता म्हणाला, हे दत्तात्रेय कोण? अर्जुन हा कोणाचा पुत्र? त्याला ज्ञान कसे प्राप्त झाले ते सर्व मला सांग. पुत्र म्हणाला, माणसाला संसारात दुःखे भोगावी लागतात.
त्या दुःखांचा व माणसाचा वियोग ज्या योगाने केला जातो तो योग श्री दत्ताने अर्जुनाला सांगोपांग सांगितला. तो सर्व वृत्तांत मी तुम्हाला सांगतो, तुम्ही लक्ष देऊन ऐका. पैठण नगरामध्ये कौशिक गोत्रात उत्पन्न झालेला एक ब्राह्मण होता. दुर्दैवाने त्याला व्यसन लागले. तो सदा सर्वदा वेश्येच्या येथेच राही. अनेक वार इंद्रिय भोग भोगता भोगता त्याला कुष्ठरोग झाला. त्याचे रूप कुरूप झाले. तो घाणेरडा दिसू लागला. वेश्येने त्याला हाकलून दिले. तेव्हा आपल्या पत्नीची आठवण येऊन तो ब्राह्मण आपल्या घरी परत आला. जगात लोक असेच हीन कर्म करतात, हे सुज्ञ माणसाने लक्षात ठेवले पाहिजे. तो घरी येताच त्याच्या पत्नीने त्याच्या पायी मिठी घातली. ती म्हणाली, धन्य धन्य, आज सुदिन उगवला. सोन्याचा पाऊसच पडला असे वाटते. माझ्या इष्टदेवाचे मला दर्शन झाले. आनंदाचा मेघच आला आहे, इतका मला आनंद झाला आहे. तिने पतीला उत्तम आसनावर बसून त्याची देवाप्रमाणे पूजा केली. सद्भावाने त्याची सेवा केली. त्याला आवडीने मंगल स्नान घातले. त्याचे चरणतीर्थ घेतले. आपल्या मस्तकावर शिंपडले. उत्तम पक्वान्न रांधून त्याला आदराने जेवू घातले. त्याची वस्त्रे रक्त व पू यांनी भरली की ती नित्य धूत असे. नवीन वस्त्रे त्याला नेसवी व त्याच्या शरीराला नित्य मालिश करीत असे, मर्दन करीत असे. मधुर भाषण बोलून त्याच्या अंगाला औषधाचा लेप देत असे. त्याचा कफ मूत्र मल धुवून टाकी. या कामात ती कधीही कंटाळा करत नसे. अशा प्रकारे अत्यंत नम्रपणे ती जरी त्याची सेवा करीत होती तरी तो मात्र तिचा रागच करीत असे. तो तिला शिव्या देत असे, तिला दुखवत असे. तो जरी पराधीन झाला होता तरी वेश्येचीच आठवण काढीत राही. पत्नीला शिव्या देऊन म्हणे, तू माझी मुळीच सेवा करीत नाहीस. वेश्येने त्याच्या शरीराला मर्दन केले तर त्याला मात्र सुख होई, पण त्या दुर्जनाला पत्नीने केलेल्या सेवेने आनंद होत नसे. पतीचे वागणे कसेही असले तरी ती सती मात्र अनन्य भावाने त्याच्याशी एकनिष्ठ राही. एकदा काय झाले, त्याने एक वेश्या रस्त्याने त्याच्या घरासमोरच जाताना पाहिली. वेश्या म्हणजे मदनाचा बाणच. प्रिये, तुला धर्म कळतो म्हणून तू माझे कठोर बोलणे सहन करतेस. आता माझ्या मनाची एक व्यथा तू दूर कर. जिवलग मित्र, विश्वासू नोकर व प्रिय भार्या तसेच साधू यांना आपले दुःख सांगावे म्हणजे आपल्याला सुख प्राप्त होते. ती वेश्या पहा, ती आपले सौंदर्य दाखवून माझे मन दुरून हरण करून जात आहे. माझा देह जरी अशक्त झाला आहे तरी माझे मन मात्र विरक्त झालेले नाही. त्या वेश्येच्या स्वरूपाला भुललेले आहे, गुंतलेले आहे. तरी या मनाला व्यथामुक्त कर. मला त्या वेश्येच्या घरी ने, नाहीतर मी मरून जाईन. याशिवाय दुसरा उपाय मला आठवत नाही. तुला माझा कळवळा येऊ दे, दया येऊ दे. कामाचा प्रभाव मोठा विलक्षणच आहे. तेथे ब्रह्मादिकांची मती खुंटते. मी तर बापडा मतबंदी आहे. मला विरक्ती कशी येईल. पतीची विनंती ऐकून त्या सतीच्या मनाला आनंद झाला. ठीक आहे असे म्हणून ती तयार झाली. वेश्या वश व्हावी म्हणून तिने आपल्या अंगावरचे दागिने काढून पदरात बांधून घेतले व पतीला उचलून आपल्या खांद्यावर घेतले. पतीला दुःख वेदना होऊ नयेत म्हणून ती हळूहळू पावले टाकीत चालली. तिच्या मनाला या ओझ्याचे काहीच वाटले नाही. चालता चालता अंधार पडला. मधूनच वीज चमकत होती. त्या प्रकाशाच्या आधारे ती रस्त्याच्या खाणाखुणा बघत हळूहळू पावले टाकून चालू लागली. तोच दैववशात वाटेत दारुण विघ्न आले. सुळी देण्यासाठी एका चोराला राजपुरुष नेत असता तो पळून गेला. राजपुरुषांनी दूरवर जाऊन शोध केला. तेव्हा त्यांना त्या चोरासारखाच एक माणूस सापडला. त्याला चोर मानून व राजाची आज्ञा घेऊन त्याला सुळावर चढवून राजपुरुष राजधानीकडे निघून गेले. तो माणूस म्हणजे मांडव्य मुनी होते. त्यांना सुळावर चढवला तरी ते ध्यानातच मग्न होते. ती रोग्याची पत्नी त्यावेळी अंधारातून सुळाजवळून जात होती. कौशिकाचा धक्का लागून मांडव्य ऋषींना एकदम फार वेदना झाल्या. त्यांनी विवेक न करता अत्यंत रागाने शापाचा उच्चार केला. ज्याने मला धक्का दिला तो उद्या सकाळी सूर्य उगवताच मरण पावेल. असे ते शापवचन ऐकून ती सती फारच भयभीत झाली. मग ती पतिव्रता म्हणाली, पती वाचून जगण्यात काय अर्थ.
म्हणून हे सूर्या, तू माझे एक वाक्य ऐक. तू आता मुळीच उगवू नकोस. जर मी खरी पतिव्रता असेल तर माझे वचन ऐक, नाहीतर तूच स्वतः भस्म होशील, हे लक्षात ठेव. असा शाप देऊन व पतीचा मनोरथ पुरवून ती विप्रपत्नी पुन्हा त्याच्यासह आपल्या घरी परत आली. विषय भोगता भोगता तो ब्राह्मण रोगी झाला तरी विषय काही सोडतच नव्हता. हा त्याचाच मूर्खपणा. पण त्याचीही सेवा करणारी ती सती मात्र धन्य आहे. स्त्रिया सवतीच्या मत्सराने प्राणसुद्धा देतात, आणि या सतीने तर पतीला त्याच्या इच्छेसाठी स्वतः वेश्येकडे नेले. धन्य आहे ती पतिव्रता. तिच्या शापाला भिवून सूर्यसुद्धा लपून राहिला. अंधार पडला. लोक सर्वत्र भयग्रस्त झाले. सर्व लोक गोंधळून गेले. पशुपक्षी व्याकुळ झाले. कालगती थांबली, त्यामुळे त्यांच्या हालचाली थंडावल्या. विप्रही संकटात पडले. त्रिकाळी संध्यावंदन करणे, सकाळचे सायंकाळचे नैवेद्य भोजन या गोष्टी जिथे दिवस व रात्रीचे चक्रच बंद पडले तिथे कशा करणार. यज्ञ थांबले. देवांना यज्ञाहुती मिळेनात. त्यांना उपवास पडले. सर्वजण संकटात पडले. सर्वांचे धैर्य खचले. स्वर्गात देव म्हणू लागले, जेव्हा माणसे आम्हाला बळी अर्पण करतील तेव्हा आम्ही पर्जन्यवृष्टी करून त्यांची तृप्ती करतो. आम्ही वृष्टी करतो व मनुष्यांना अन्न देतो. पण जर मनुष्यांनी यज्ञच केले नाहीत तर त्यांना आम्ही पीडा देतो. पण हा प्रसंग तसला नाही. अतिवृष्टी, अनावृष्टी, उंदरांचा उपद्रव, टोळधाड, शुकादी पक्ष्यांची धाड, राज्यात अराजक व बाहेरून आलेली चढाई असे 7 मोठे उपद्रव मानले जातात. यांना आम्ही या प्रसंगी त्रास देणे नीतीला धरून नाही. काळच थांबला आहे म्हणून हे लोक यज्ञ करीत नाहीत. त्यांना आधीच भय आहे, त्यात आणखी भीती कशाला घालावी. आता ब्रह्मदेवाकडेच गेले पाहिजे व त्याला सर्व सांगितले पाहिजे. ते आम्हाला काहीतरी या संकटातून मार्ग काढावा असे खात्रीने सांगतील. असे म्हणून सर्व देवगणांनी सत्यलोकी जाऊन सारी परिस्थिती समजावून सांगितली. ब्रह्मदेव म्हणाले, सतीच्या शापाने भिवून सूर्य लपला आहे. एकदा जर सती कोपली तर ब्रह्मांड सुद्धा थरथरा कापेल. आता यावर एकच उपाय आहे. एका तेजाने दुसरे तेज निस्तेज होते. सूर्यापुढे सामान्य दिवे जसे प्रभाहीन होतात तशा अनसूयेपुढे इतर सती निष्प्रभ ठरतील. अनसूया ही सर्व पतिव्रतांमध्ये अग्रगण्य आहे. तुम्ही तिची प्रार्थना करा व तिला बरोबर घेऊन पैठणला चला. त्या कौशिकाच्या पत्नीला अनसूया उपदेश देईल व तुमच्या त्रासाचे निवारण करेल. इतर कोणाकडून हे शक्य होणार नाही. देव ब्रह्मदेवाला म्हणाले, आपणही आमच्याबरोबर चालावे. तेव्हा ते मान्य करून ब्रह्मदेव त्याच वेळी देवांसह पैठण येथे गेले. त्यांना पाहून अत्रि व अनसूया यांनी त्यांचे स्वागत केले व पूजन करून कुशलक्षेम विचारले. त्यांनाही वंदन करून देव म्हणाले, हे सतई अनसूये, तुझी कीर्ती ऐकली व मोठ्या श्रद्धेने आम्ही तुझ्या पायांशी धावत आलो आहोत. कौशिक विप्राची पत्नी पतिव्रता आहे. तिने सूर्याला शाप दिला आहे. त्यामुळे सूर्य आकाशातून लुप्त झाला आहे. जगातील सर्व धर्मकर्मे कुंठित झाली आहेत. सारा गोंधळ माजला आहे. तरी तू प्रसन्न हो, त्या सतीची समजूत घाल. सूर्य उगवेल असे काहीतरी कर. एवढे तपोबल दुसऱ्या कोणाचेही नाही. त्यावर अनसूया म्हणाली, तुम्ही देव सदा सर्वदा लोकांचे पालन करता आणि तुम्ही माझ्याकडे धाव घेतली, हे थोडे आश्चर्याचेच आहे. पण ते असू द्या. चला आपण जाऊया. त्या सतीची समजूत घालू. युक्तीने तिचे मन वळवू. असे म्हणून अनसूया निघाली. अत्रि ऋषींसह अनसूया चालली. सर्व देवही त्यांच्याबरोबर कौशिकाच्या घरी आले व तेथे त्यांना आनंद झाला. कौशिकाची पत्नी स्वागताला पुढे आली. अनसूयेला भेटली व तिचा सत्कार करून तिचे कुशल विचारले. अनसूया म्हणाली, हे साध्वी, तुझे बोलणे गोड आहे. लोकात ज्या कोणी साध्वी आहेत त्यांची कीर्ती, त्यांचे नाम मधुरच असते. त्यांना देवाहून पती श्रेष्ठ वाटतो. पतिमुख पाहता त्यांना ब्रह्मानंदही फिका वाटतो. काया वाचा मनाने पतीची सेवा केली तर पत्नी सती व पवित्र होते आणि ती इतरांनाही पावन करते. पतिव्रतांनाही तीर्थाप्रमाणे तारून नेणारे आहे हे वचन प्रसिद्ध आहे. पतीची सेवा करणारी स्त्री तेवढ्यानेच मुक्त होते. धर्म, अर्थ व काम हे 3 अर्थ पतिसेवेने नारीला आपल्या आपण प्राप्त होतात. तिला काळाचीही भीती वाटत नाही. तिला क्लेश तर दृष्टीसच पडत नाही. पतिव्रतेचा धर्म पाळणे मोठे कठीण वाटते, पण त्यांचा जी दुर्भाग्य स्त्री शीळ मानते ती मात्र दारुण यातना भोगते. एखादी स्त्री मनासारखी वस्त्रे प्रावरणे मिळाली नाहीत तर माहेरी जाऊन तक्रार सांगते
आणि चांगले दागिने मिळाले नाहीत तर पतीपुढे रुसून त्रागा करते. पण जी स्त्री नुसती खाऊन पिऊन सुखी असते व भूषणे काय करायची आहेत त्यांनी या लोकात निंदा होते, दूषण प्राप्त होते व परलोकातही त्यांची वासना व लोभ त्रासदायक होतो असे म्हणून दागिन्यांचा तिटकारा करते ती धन्य आहे. पती कसाही असो, जी स्त्री त्याच्यावरच प्रीती ठेवते ती पतीसह परलोकी उत्तम गती पावते. स्त्रियांना वेगळे धर्मकर्म करावे लागत नाहीत. पतीने आचरण केलेल्या धर्माचा अर्धा वाटा तिला मिळतो. उभय लोकात कल्याण होते ही मुख्य खूण मनात बाळगावी. हे पतिव्रते, तूही सद्भावाने स्वधर्माचे पालन कर. त्याने तू इहलोकी व परलोकीही सुख पावशील. मीही याच धर्माचे पालन करून आत्मशुद्धी प्राप्त केली. त्यामुळे माझे मन भरत्याच्या चरणी नित्य समाधानी असते. पतीच माझे परब्रह्म आहे. माझ्या संसाराचा भार त्यामुळेच उतरला. त्रिविध तापही विझून गेले. मला आता दुसरी कसलीही आठवण येत नाही. पती हाच माझ्यासाठी परब्रह्मरूप आहे. इत्यादी अनसूयेची वचने ऐकून ती सती प्रसन्न झाली व दोन्ही हात जोडून नम्रतेने म्हणाली, हे अनसूये, तू धन्य आहेस. हे महामाये, हे अत्रिप्रिये, हे पतिव्रते, वेदांकडून तुझे गुणगान केले जाते. तुला नमस्कार असो. मला खरोखरच आपला धर्म माहीत नाही. स्वतःचे कर्तव्य कर्म काय त्याचेही ज्ञान मला नाही. निजबोध मला ठाऊक नाही. शांतिरूप ब्रह्मही मला समजत नाही. मला पतीची सेवा करणे आवडते. त्याच धर्माला तू मला उत्तेजन दिले. याहून आम्हाला मोठे दैवत नाही. पती हाच माझ्या प्राणांचा व जीवनाचा आधार आहे. हे अनसूये, मोठे तप करूनही तुझे दर्शन होणे कठीण. त्या तू मला मिठीत घेतले, प्रेमाने पोटाशी धरले, माझे औदार्य झटकू टाकले. तू मला जो उपदेश केलास त्याने माझ्या मनाला फार आनंद झालेला आहे. पतिसेवेचेच हे फळ आम्हाला आज मिळालेले आहे. देवांसह मला तुझे दर्शन झाले व तेही मला यत्न न करता प्राप्त झाले, हे विशेष आहे. हे सदन तू पवित्र केलेस. मोठ्या भाग्यानेच हा सुदिन प्राप्त झाला आहे. परंतु आपण सर्व जणांनी येथे आगमन केले त्याचा हेतू काय तो मला अजून कळलेला नाही. त्यामुळे माझे मन थोडे गोंधळात पडले आहे. माझी ही जिज्ञासा तू थोडा विश्राम कर आणि मग पूर्ण कर व मनाचा गोंधळ निवारण कर. इति श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथाचा गद्यात्मक दुसरा अध्याय समाप्त. श्री गुरुदत्तात्रेयार्पणमस्तु. शुभम भवतु. अवधूत चिंतनम. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.